चला दोन बॅट्समन जायचे लगेच मैदानाच्या आतमध्ये, उशीर करू नका. पहा दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. सावरोली विजयचा संघ पाहायला मिळेल आणि त्याचनंतर धात्रेवाडी टीम पाहायला मिळते. टॉस जिंकला सावरोली, टॉस जिंकला धात्रेवाडी टीमनं आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. चला बॅट्समन जायचे मैदानाच्या आतमध्ये. तुम्हाला वारंवार विनंती करतो, प्लीज जास्ती उशीर करायचा नाहीये. लगेच दोन खेळाडू जावा मैदानाच्या आतमध्ये. तिथे पंच देखील आहे, क्षेत्ररक्षण देखील लावला गेलाय आणि तुम्ही जर अजून उशीर केला तर मग जो आयोजकांचा निर्णय असेल तो तुम्हाला स्वीकारावा लागेल. उशीर करायचं नाहीये. लगेच मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन पाठवा प्लीज. चला बॅट्समन उतरायचंय, उशीर करायचं नाहीये. कारण 4 ओव्हरची मॅचेस आम्ही ठेवल्या गेल्यात. 5 षटकांची मॅचेस असतात, पण कुठलीच टीम वेळेवरती नसल्यामुळे आम्हाला 4-4 षटकांचे खेळवले गेलेत. कारण तुम्ही वेळेवरती आलेत आणि जर तुम्ही असा उशीर केला तर मग ज्या काय तुमच्याकडनं ज्या चुका असतात त्या सुधारवा. कारण प्रत्येक खेळाडूंना, प्रत्येक टीम्सला आम्ही वारंवार सूचना देतो. जेव्हा तुम्ही कुठेही असू दे स्पर्धा आणि जेव्हा तुम्ही स्पर्धेमध्ये सहभागी घेतात ना, तर वेळेवरती या प्रत्येक खेळाडूंना आम्ही वारंवार सूचना देतो. पनवेल परिसरामध्ये देखील मी सातत्याने समालोचन करतोय. ज्या वेळेस ज्या टीम्स वेळेवरती नसतात त्या टीम्सला खरं तर पॅनलच केला जातो आणि देखील त्या टीमला देखील मी वारंवार सूचना देतो का तुम्ही जेव्हा स्पर्धेमध्ये सहभागी होतात ना त्यावेळेस तुम्ही जो टायमिंग दिला आहे त्या टायमावरती उपस्थिती राहा. मी खरं तर या स्पर्धेमध्ये जो पहिला दिवस पाहिला होता, उद्घाटन दिवस होता आणि त्या स्पर्धेला सुरुवात झाली त्या दिवशी अप्रतिम संघ होते. सर्व संघ वेळेवरती आला आणि त्या स्पर्धा लवकर पार झाल्या होत्या आणि जवळजवळ 4:30-5 पर्यंत त्या स्पर्धा देखील पूर्ण झाल्या होत्या आणि सर्व टीम्स वेळेवरती आल्या होत्या. तसंच सगळ्या खेळाडूंना आणि सगळ्या टीम्सला विनंती असतो, जो टायमिंग दिला त्या टायमावरती येण्याचा प्रयत्न करा प्लीज. जाऊया मॅचच्या दिशेनं. तिथे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एकीकडे स्ट्राईक एंडवरती विजय, नो स्ट्राईक एंडवरती लक्ष्मणला पाहतोय आणि नो स्ट्राईक एंडवरती विजयला पाहतो. हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. तर संघाचं वैयक्तिक पहिलं षटक बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आपण पाहतोय नितेशला पाहतोय. सामन्याला सुरुवात. मॅच क्रमांक 2. पहिलाच बॉल हुक केला जातोय. फटका भरपूर चांगला आहे, ताकदीचा वापर आणि तिथून पहिलाच बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आलाय चौकार, स्वागत केलाय 4 धावेनं. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती चौकार ठोकला जातोय आणि इथून खरं तर अतिश पाटील खरं तर या ग्राउंडचे मालक आहेत आणि त्यांनी या स्पर्धेसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा दिलेत. तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. ते लाईव्हच्या माध्यमातून ते एन्जॉय घेत आहे आणि या दोन्ही टीमसाठी देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा आलेत. अतिश पाटील हे ग्राउंडचे मालक आहेत आणि एक चांगली व्यक्तिमत्व आहेत. मी दादांना विनंती करेन की जर वेळ भेटला तर नक्कीच इथं उपस्थिती द्यावा. तुमचं इथं मान सन्मान केला जाईल. भरपूर चांगला ग्राउंड तुमच्या माध्यमातून उपलब्ध केला आहे आणि ते ग्राउंडचे मालक आहेत. तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. जेव्हा मॅचच्या दिशेने पहिल्या बॉलवरती जरूर चौकार आला होता आणि त्याच्यानंतर दुसऱ्या बॉलवरती आली सिंगल, धावसंख्या 5 या आकड्यावरती पाहायला मिळते. स्ट्राईक एंडवरती विजयला पाहतो. आता विजयला देखील चांगलं आक्रमण करणं फार महत्त्वाचं असणार आहे. 4 षटकांची मॅच आहे.
क्रॉस द लाईन मारण्याचा प्रयत्न, जोरदार अपील पाहायला मिळते, परंतु थोडंसं विश्वास कमी राहायला जातोय आणि इथून पॅडवरती चेंडू जरूर आढळला गेला होता आणि इथून बॅट्स अँड बॉलचा काही संपर्क पाहायला मिळाला नाही. फलंदाजाला मात्र जागेवरती थांबवलाय. विजय पाहतोय सध्या स्ट्राईक एंडवरती, तर नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय लक्ष्मण, ज्याच्या बॅटमधनं एक चौकार जरूर पाहायला मिळाला आहे. कारण 4 ओव्हरची मॅच आहे, मोठे फटके येणं पहिल्या ओव्हरमध्ये पॉवर प्लेमध्ये थोडे धावसंख्या येणं फार महत्त्वाचं असणार आहे. गोलंदाज तयार पुन्हा एकदा, बॅटच्या नरीज लागली जाते, बॉल थ्रोमध्ये स्वतः गोलंदाजाला पाहतोय आणि इथून चुकी होणार नाहीये. फलंदाज होईल बाद, इथून पहिला धक्का बसतोय. टीम बॅटिंग करत असताना सावरवली टीम धक्का क्रमांक लागेल पहिलाच फलंदाज बाद झाला विजय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय राज, हा फलंदाजाला पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये आणि सध्या स्ट्राईक एंडवरती आहे. पहिलाच बॉल हुक केला जातोय, फटका भरपूर चांगला आहे. पॉइंट लिजर मध्ये बॉलला ट्रॅव्हल केला जातो आणि पहिलाच बॉल तडाखा आलाय, षटकार. धाव मिळतील 6. जर पाहिली तर 11 धावा दाफळकेवरती पाहायला मिळाला. रिप्ले ऍक्शन देखील आपल्या स्क्रीन होता. गोलंदाज तयार पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. हा बॉल टप्पा पडल्यानंतर वेग भरपूर पाहायला मिळतोय आणि इथून बॅट्स अँड बॉलचा काही संपर्क पाहायला मिळत नाही. षटक क्रमांक संपलं जात आहे पहिलं आणि पहिल्या षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली तर 11 धावा दाफळकेवरती आपल्याला पाहायला मिळाला आहे. राज या फलंदाजाकडनं आपल्याला जरूर एक षटकार ठोकला गेला आणि त्याच्यानंतर शेवटचा बॉल मात्र डॉट पाहायला मिळाला. या षटकाचा आपण जर विचार केला तर धावसंख्या थोडीशा कमी पाहायला मिळाल्या आहेत. फक्त 11 धावा आल्यात. या ओव्हरमध्ये जर 15 ते 16 धावा जरी आल्या असत्या तर कमबॅकिंग जरूर पाहायला मिळाला असता. परंतु अजूनही 18 बॉलचा खेळ बाकी आहे. 18 बॉलमध्ये जर अशी दुवादार बॅटिंग जर झाली तर मग धावसंख्या जवळजवळ 40, 44, 45 पर्यंत धावा जरूर पाहायला मिळतील. संघाचं वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं षटक. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आपण पाहतोय तुषारला पाहतोय. पाहायचं आता या षटकांमध्ये किती धावा येतील, आता हे देखील पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे. स्ट्राईक एंडवरती फलंदाज आपण पाहतोय लक्ष्मणला पाहतोय, ज्यांनी जरूर एक चौकार मारला आहे आणि सिंगलला प्राधान्य दिलं आहे आणि इथून त्याही खेळाडूकडे अपेक्षा भरपूर असणार आहे. चला स्पीडअप करायचे. टीम क्षेत्ररक्षण करत असताना आपण पाहतोय दात्रेची वाडी आपण पाहतोय. जास्ती उशिरा करायचं नाहीये कारण आज फायनल दिवस आहे. आज प्रेक्षक वर्ग देखील भरपूर जोडले जातील. आज लाईव्हच्या माध्यमातून देखील भरपूर प्रेक्षक वर्ग जोडले गेले असतील. मी त्यांचे सहर्ष स्वागत करतोय चिखलोली ठाकूरपाडा चषकामध्ये आणि इथून दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. गोलंदाज तयार आपण पाहतोय तुषारला, पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज असणार आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये जरूर पाहायला मिळेल कुठल्या संघाचा बोलबाला राहील, कुठला संघांचा जल्लोष संध्याकाळच्या सत्रामध्ये आम्हाला पाहायला मिळेल. चमचमत्या ट्रॉफ्या, भरपूर चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आज चिखलोली ठाकूरपाडा चषक आपण पाहतोय आणि त्यांनी केलेली भरपूर मेहनत. फटका भरपूर चांगला, क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात आणि इथून झेल सुटलाय आणि बॉल चाललाय वन बॉम्ब सीमा पार. आलाही चौकार, धावा मिळतील 4. केला होता लक्ष्मण या फलंदाजाचा, कारण लक्ष्मणच्या देखील अंगामध्ये ताकद भरपूर आहे आणि खेळाडू म्हटला तर तोही एक चांगला खेळाडू आहे आणि त्याला थांबवणं फार महत्त्वाचं असणार आहे. पुन्हा एकदा स्ट्रेट ऑफ मध्ये उडवला जातोय, फटका भरपूर चांगला, ताकदीचा वापर आणि बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा चौकार. पहा रिफ्लेक्शन आपल्या सध्या स्क्रीनवरती प्रॉपर फटका पाहायला मिळाला. ताकदी तितकीच होती, टायमिंग भरपूर चांगला आणि बॉल निघून गेला क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून. वन बॉम्ब सीमा पार 4 धावांसाठी.
पुन्हा एकदा क्रॉस द लाईन गॅपमध्ये बॉलला ढकलण्याचा प्रयत्न, फटका भरपूर चांगला आहे, एक धाव मिळाली जाते, दुसरीचा कॉल केला जाते, कॉल चुकीचा असल्यामुळे परंतु फलंदाज सेफ आहे आणि इथून 2 धावा मिळतील आणि या 2 धावीने धावसंख्येत बदल, धावसंख्या 21, 21 धावा स्कोर कार्ड वरती लागले गेले. दुसरं षटक चालू असताना 3 बॉलचा खेळ संपला गेलाय. पहिल्या 2 बॉलवरती 2 चौकार जरूर पाहायला मिळाले आणि तिसऱ्या बॉलवरती मात्र सिंगल डबलला प्राधान्य आपल्याला पाहायला मिळतोय आणि अप्रतिम बॅटिंग सध्या पाहायला मिळते. अशीच बॅटिंग करणं फार महत्वाचं असणार आहे. फुल टॉस बॉल, त्याच्यावरती आघात केला जातोय, फटका फसलाय आणि इथून आता चुक्या होणार नाही आणि अप्रतिम जल टिपला जातोय आणि ज्या खेळाडूच्या बॅटमधनं जरूर बॅक टू बॅक 2 चौकार आले होते तो फलंदाज मात्र आता मैदान सोडावं लागतं. धक्का क्रमांक लागेल, दुसरा फलंदाज बाद होईल. लक्ष्मण बॅक टू द पावेलन. काही संगीत वाजवलं गेलं. रवी डीजेच्या माध्यमातून चांगले संगीत पाहायला मिळते या स्पर्धेचं आयोजन आणि त्या आयोजनाचं पहा काय संगीत आपल्याला पाहायला मिळालं. चिखलोली गावाची आन बान शान आणि खरं तर भरपूर चांगलं संगीत आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा हा बॉल थोडासा सुलभ पद्धतीचा पाहायला मिळाला होता. टप्पा पडल्यानंतर बॅट्समन बॉलचा काही संपर्क पाहायला मिळत नाहीये. बॉल निघून जाते विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल पाहायला मिळाला आहे. रिफ्लेक्शन भरपूर क्रॉस झाला होता आणि इथून गॅपमध्ये मारण्याचा प्रयत्न होता आणि इथून बॅट्समन बॉलचा काही संपर्क पाहायला मिळाला नाहीये. प्रकाशला पाहतोय सध्या स्ट्राईक एंडवरती लेफ्टी बॅट्समन. सातत्यानं लेफ्टी बॅट्समनचा विचार केला तर टेनिस क्रिकेटच्या पटलावरती सातत्यानं घातक बॅट्समन म्हणून म्हटलं जातं आणि इथून चुक्या करताय शतरक्षक आणि इथून 2 धावा जरूर पाहायला मिळतात. 2 धावीनं धावसंख्येत बदल, धावसंख्या धावफलकेवरती लागल्या जात आहे 23 धावा. दुसरं षटक आपण जर विचार केला तर इथून दुसरं षटक देखील संपलं जात आहे आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 23 धावा धावफलकेवरती पाहायला मिळत आहे. संगीत रवी मेंगाल दादांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. जसे माच रंगात येणार तसं तसं संगीत जरूर पाहायला मिळतील. खास करून आपण या स्पर्धेचा विचार केला ना तर अप्रतिम स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. त्याचनंतर खरं तर ह्या वाहिनी आपण पाहतो या ब्रदर स्पोर्ट्स इव्हेंटच्या माध्यमातून ज्या यूट्यूबच्या माध्यमातून कव्हर केल्या जातात. खरं तर आमच्या असतील विकी पारदी दादा असतील, त्याच्यानंतर राजू बसमा, प्रणय पारदी आणि बाला बसमा. खरं तर अफाट मेहनत त्यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेला लागली गेली आहे. हेलिकॉप्टर उडवला जातोय, फटका भरपूर चांगला आहे परंतु शतरक्षक आहे तिथे तैनात. एकच धाव मिळेल, चांगला थ्रो देखील पाहायला मिळाला आहे आणि इथून एका धाबीनं धावसंख्या थोडी पुढे पाहायला मिळते. 24 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. खरं तर विकी पारदीचा आपण जर विचार केला ना तर खरं तर यूट्यूबच्या माध्यमातून ज्या वाहिनी असू द्या, रन असू द्या, खेळाडूंची नावं असू द्या आणि खरं तर ऑपरेटर करणं फार कठीण असतं परंतु दिवसभर ते त्याच्यावरती खरं तर यूट्यूबच्या वाहिनीनुसार खरं तर प्रेक्षकांपर्यंत पोचल्या जातात आणि जे लाईव्हच्या माध्यमातून जे बघतात कोण किती खेळतोय, कुठला गोलंदाज काय करेल, किती धावा देईल ते लिहिणं फार कठीण असतं आणि ते खरं तर त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. गॅपमध्ये बॉलला टोलवला जातोय, फटका भरपूर चांगला आहे आणि इथून मिळेल फक्त एक सिंगल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या थोडीशी पुढे पाहायला मिळेल. धावसंख्या धावफलकावरती लागली गेली आहे 25 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. तिसरं षटक चालू आहे. 2 बॉलचा खेळ संपला जाते. गोलंदाज आपण पाहतोय अर्जुनला पाहतोय आणि इथून अर्जुनचा कमबॅक जरूर थोडंसं चांगलं राहायला गेलाय कारण आता बॉल असतील 4 आणि या 4 बॉलमध्ये चांगली बॅटिंग करणं आता फार महत्त्वाचं असणार आहे. टप्पा पडल्यानंतर वेग भरपूर पाहायला मिळतोय. वाईट एअरकोटचा चेंडू होता आणि इथून बॅट्स आणि बॉलचा काही संपर्क पाहायला मिळाला नाही आहे. प्रॉपर यॉर्कर पाहायला मिळतोय. रिफ्लेक्शन सातत्याने आपल्या स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे ही खासियत आहे ब्रदर स्पोर्ट्स इव्हेंट्स लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. टेलिकास्ट आणि क्वालिटी क्रिकेट सध्या आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय कारण प्रत्येक क्षणाला कॅमेरामॅनचा विचार केला ना तर कॅमेरामॅन टिपणं जो खेळाडू बाउंड्री जातो जेव्हा चेंडू फेकला जातो आणि प्रॉपर त्याच्यामध्ये कॅच केला जातो ते म्हणजे आमचे राजू बसमा असतील, प्रणय पारदे आणि बाला बसमा. या
आणि सतेश मेंगाल. खरं तर त्यांचं देखील कौतुक केलं पाहिजे, कारण तेवढ्या उन्हामध्ये त्यांना, कारण ही लाईव्ह स्पर्धा आहे आणि लाईव्ह स्पर्धेमध्ये जो मेन क्षण टिपला जातो ना, खरं तर त्याला भरपूर महत्त्व असतं. क्रॉस द लाईन मारण्याचा प्रयत्न होता आणि इथून दांडी केली गुल. धक्का क्रमांक लागेल, तिसरा फलंदाज होईल बाद. प्रकाश बॅक टू द पॉवर लाईन. सिंगल दिली, तिसरा बॉल डॉट, चौथ्या बॉलवरती सिंगल आले आणि पाचव्या बॉलवरती मात्र विकेट काढली गेली. भरपूर चांगला गोलंदाज सध्या पाहायला मिळतो, कारण प्रत्येक ओव्हरमध्ये धावा भरपूर कमी पाहायला मिळाल्यात. या षटकाचा विचार केला तर शेवटचा बॉल बाकी असेल, या बॉलवरती मोठा प्रहार करणं फार महत्त्वाचं असणार आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो एकनाथला, आणि पाहायचं शेवटच्या बॉलवरती एकनाथच्या बॅटमधनं एक मोठा ब्लास्ट पाहायला मिळेल का, हे देखील पाहणं आता तितकंच महत्त्वाचं असणार आहे. क्रॉस झालाय, फटकाही भरपूर चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षण चेंडूच्या खाली आला गेलाय आणि इथून पहिल्या टप्प्यावरती झेल उडाला होता आणि दुसऱ्या टप्प्यावरती झेल कॅरी केलाय आणि इथून आल्या मात्र माघारी परतावला जाईल. धक्का क्रमांक लागेल, चौथा फलंदाज बाद होईल. एकनाथ हा फलंदाज बाद होतोय आणि इथून चांगला विकेट बाद झालाय आणि षटक क्रमांक संपला जात तिसरा आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकीवरती लागले गेले 26 धावा. थॉमस डीजे आगमन झालं प्रकाश चौधरी साहेबांचं इथं आणि सुरेश वाघ दादा तुमचंही आगमन झालंय. मी दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की या व्यासपीठावरती तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. चिखलोली ठाकूरपाडा चषकामध्ये तुम्ही वेळात वेळ काढून आले आणि या स्पर्धेला बॅट दिली. मी दादांना विनंती करतोय दोन्ही मान्यवरांना की या व्यासपीठावरती तुमचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. जाऊया मॅचकडे. इथून पहिलाच बॉल फेकला होता आणि इथून गोलंदाज आपण जर पाहिला तर कमलाकर बाद झालाय ना, बॉलिंगला हरचंद्र आहे ना आणि कमलाकर बाद झालाय ना. कमलाकरचा प्रयत्न होता, फटका फसला गेला आणि इथून कमलाकर देखील हा फलंदाज बाद झाला गेलाय. गोलंदाज आपण पाहतो हरिचंद्रला आणि इथून पहिलाच बॉल होता. रिप्ले ॲक्शन देखील आपल्या समोर जरूर पाहायला मिळाला होता. पहिल्या टप्प्यावरती झेल सुटला गेला होता आणि त्याच्यानंतर थोडासा तो दडपण करत होता तिथे, आणि परंतु झेल टिपणं हे फार महत्त्वाचं होतं आणि इथून अप्रतिम झेल पाहायला मिळालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो पिंट्या. शेवटचं षटक आहे, चौथं षटक, आणि आता इथून मोठे फटके येणं फार महत्त्वाचं असणार आहे. क्रॉस द लाईन मारण्याचा प्रयत्न होता, पंचा आमच्याकडे बोलतील वाईडचा इशारा दिला, वाईड बॉल, आणि इथून वाईडच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळाली गेली. एका धावीनं धावसंख्येत बदल, धावसंख्या धावफलकीवरती लागल्या जातील 27 धावा. चांगली बॅटिंग करावं लागेल, 1-2 मोठे फटके येणं फार महत्त्वाचं असणार आहे. स्ट्राईक रेटवरती आपण पाहतो फलंदाज पिंट्या ना दुसरा पुन्हा एकदा जोरदार अपील पाहायला मिळते. टप्पा पडल्यानंतर वेग भरपूर पाहायला मिळत होता आणि इथून बॅट्स आणि बॉलचा काही संपर्क पाहायला मिळत नाही. बॉल निघून जात. पिंट्या आपण पाहतोय सध्या स्ट्राईक एंडवरती आणि इथून पिंट्याला मात्र चांगला कमबॅक करणं फार महत्त्वाचं असणार आहे, कारण 4 ओव्हरची मॅच आहे आणि मोठी फटके येणं फार महत्त्वाचं असणार आहे. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न आहे, उपसाच्या दिशेने बॉलला ट्रॅव्हल केला जातो. क्षेत्ररक्षक आहे तैनात आणि इथून मिळेल फक्त एक सिंगल. सिंगलच्या मदतीने धावसंख्येत बदल, धावसंख्या 28 धावा धावफलकीवरती लागल्या जातात. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी असणार आहे. 3 बॉलमध्ये जर एक षटकार एक चौकार जर आला तर 35 पर्यंत धावा जरूर पाहायला मिळतील, परंतु ते मोठे फटके येणं फार महत्त्वाचं आहे, कारण धावसंख्या भरपूर कमी पाहायला मिळते. गॅप सिलेक्शनमध्ये चेंडूला ट्रॅव्हल केला जातो, मिड विकेट बॉलला ट्रॅव्हल केला जातो. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात, एक धाव मिळाली जाते, दुसरीचा प्रयत्न केला जातोय
आणि इथून दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. या 2 धावीनं धावसंख्या अजून थोडी पुढे पाहायला मिळेल. 30 धावा धावफलकीवरती लागले गेले. 4 बॉलचा खेळ संपलाय. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी. एक षटकार आणि एक चौकार येणं फार महत्त्वाचं असणार आहे. स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय फलंदाज एकनाथला आणि इथून एकनाथला मात्र प्रहार करणं फार महत्त्वाचं असणार आहे. फुलटॉस बॉल त्याच्यावरती आक्रमण केला जातो. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात, परंतु उसळी भरपूर चांगली होती आणि इथून थोडीशी तळमळ पाहायला मिळते आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातात. तिसरीचा प्रयत्न परंतु इथं नाकार आहे. तिसरी धाव देखील झाली असती जर पहिल्याच याला जर क्रीज सोडला असता तर कदाचित 3 धावा देखील झाल्या असत्या, परंतु तितकं चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. 2 धावा मिळाले. 32 धावा धावफलकीवरती पाहायला मिळतात. 5 बॉलचा खेळ संपला जातो. शेवटचा बॉल या षटकांमधला टार्गेट सेट बॉल पाहायचं या बॉलवरती कुठपर्यंत धावा येतील आणि कुठपर्यंत टार्गेट सेट असेल. शेवटचा बॉल वेगवान टप्पा पाहायला मिळाला होता, परंतु इथं पंच इशारा करताय वाईडचं आव्हान दिला जातोय आणि इथून एक अव्वंतर धाव मिळेल. अव्वंतर धावेने धावसंख्येत बदलते. 30 धावा धावफलकीवरती लागले गेलेत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळेल. हरिचंद्रला पाहतोय. शेवटचा चेंडू आहे आणि या शेवटच्या चेंडूवरती आक्रमण करणं फार महत्त्वाचं असणार आहे, कारण टार्गेट सेट करायचं आहे. शेवटचा बॉल देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. गुडलेसवरती चेंडू अडलला गेला आणि बॉल निघून गेला. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल आणि या डॉट बॉलनी षटक क्रमांक संपलं जात आहे 4थं आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकीवरती लागल्या गेलेत 33 धावा. येणारे बॉल असतील 24 आणि 24 बॉलमध्ये करायचे आहेत 34 धावा. हा टीम कुशल टीमचे कॅप्टन CIC इथे ची पहिली मॅच जिंकली होती. कुशल टीमचे कॅप्टन्स इथे येऊन उपस्थिती दावायची, कारण याच्यामधला जो संघ जिंकेल तो संघ तुमच्यासमोर सेकंड राऊंडची ती पहिली मॅच आपल्याला लगेच खेळवली जाईल. आवाजामध्ये थोडंसं चेंजेस पाहायला मिळेल. आमच्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले जातील सुनो अगिवले सर. कॉम्बॉक्समध्ये आपण आवाज ऐकला वॉइस ऑफ माथेरान मनोज फसाळे सरांचा पण आवाज ऐकला. त्यांचं देखील मी मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करेन. खरं तर सातत्याने आपण पाहतोय गेले काही 4 दिवस गेले काही 3 दिवस आणि आजचा 4था दिवस या स्पर्धेचा अंतिम दिवस आणि सातत्याने तुम्ही पाहिलं तर 4 दिवसामध्ये कॉम्बॉक्समध्ये मनोज फसाळे सर जोडले गेले होते. खरं तर त्यांचं देखील मी पुन्हा एकदा करेल शतश आभार. जवळ पुन्हा एकदा माझ्या दिशेने जिथे मॅच तुम्हाला पाहायला मिळते जैनमान चिखलोली ठाकूरपाडा चषक 2026 हे शानदार पर्व आणि शानदार पर्वामध्ये आपण पाहतोय सध्या तरी या स्पर्धेचा अंतिम आणि शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवसातील पहिल्या फेरीतील दुसरी मॅच एका साईडनं पाहिलं तर सावरोली टीम बॅटिंग करत असताना 33 धावा धावफलकावरती बनवले गेल्यात आणि ओमसाई दात्रीजवाडी या संघाला 34 धावसंख्येचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करावं लागेल. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल करायची आहे. दात्रीजवाडी या संघ 34 धावांचा टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करावा लागेल. कदाचित 9.0च्या सरासरीने धावसंख्या दाफलकावरती ही मेंटेन करावी लागेल. धावसंख्या 9 पेक्षा जास्त धावा बनल्या तर इथून दात्रीवाडी हा संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करेल. परंतु एका षटकाच्या पाठीमागे जर कंबर कसाची गोलंदाजी केली प्रत्येक गोलंदाजानं तर इथून सावरली टीम ही कमबॅक करू शकते.
कारण 24 बॉलमध्ये 34 धाबा डिफेंड होऊ शकतात मैदानाच्या आतमध्ये. आधी केले पाहिजे केल्याने होते, परंतु या मॅचमध्ये आपण पाहतोय सध्या तरी 24 बॉलमध्ये करायच्या 34 धाबा जिंकण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. एका साईडने आपण पाहतोय टीमचे कॅप्टन आहेत अर्थातच नितेश शिंदोळा आणि त्याच्या साथीने तुम्हाला पाहायला मिळतील लेफ्ट हँडेड फलंदाज रवी बाग. हे दोन्ही खेळाडू हार्ड हिटर आहेत, परंतु अजूनही खेळाडू कक्षामध्ये तुम्हाला सर्वगुण संपन्न असलेला खेळाडू अर्थातच गणेश भला तुम्हाला खेळाडू कक्षामधून अजूनही पाहायला मिळतील. जोपर्यंत 3 हे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये असतील ना, तोपर्यंत हे मॅचचं चित्र ते पालटू शकतात. रवी बाग म्हटलं तर एक हार्ड हिटर आहे, नेहमीच तो हॉकीसाठी धावणारा खेळाडू आहे, परंतु आता सध्या तरी पाहायचं आहे सावरली टीमच्या विरोधात 34 धावा बनतील की नाही, हा देखील एक मोठा प्रश्न सध्या मैदानाच्या आतमध्ये उभा पडलाय. लेट्स प्ले गेम ऑन. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. दोन्ही टीमला देऊया लाख शुभेच्छा. शो द गुड गेम. पहिलाच बॉल समोर गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील सावरली टीमचा एक्सप्रेस म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. गोलंदाज तयार, राईट ओव्हर द विकेटनं गोलंदाज राज. 24 बॉल आणि करायच्या 34 धावा जिंकण्यासाठी लेफ्ट हँडर फलंदाज स्ट्राईक एंडवरती रवी. पहिलाच बॉल लॉफ्टेड गेलाय, लोअर फुलटॉस बॉल होता अगदी मिड विकेटला. सॉफ्ट हँडरताने फक्त बॉलला दिशा दिली आहे. इथे स्वतःच आणि संघाचा अकाउंट ओपन करत असताना श्री गणेश गेल्या पहिल्याच बॉलवरती सिंगल आली आहे. सुरुवात तर भरपूर चांगली करून दिली आहे गोलंदाज राजनं, परंतु तितकाच एक मातवक खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. नितेश हिंदोळा हा देखील एक चांगला खेळाडू आहे, स्टार खेळाडू आहे. अगदी त्यांच्या नावाने हा संघ नेहमीच ओळखला जातो आहे. जेव्हा दात्रीवाडी टीम संकटात असते ना, तेव्हा मात्र तिथून नितेश हिंदोळा हा भरपूर चांगली सातत्याने बॅटिंग करत असतो. परंतु या मॅचमध्ये पाहायचं पहिलाच बॉल क्रॉसटेड फटका आणि बॉलला पाठवलंय सरळ डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 34 धाबांचा पाठला करत असताना नितेश हिंदोळा ऑन अ फायर. मला अर्षद उल्लेख देखील मी केला नितेश शिंदोळाचा आणि त्याच्या बॅटमधून आता धावा यायला सुरुवात झाली आहे. 2 बॉल आणि इथून 5 धाबा दाफलकावरती पाहायला मिळतात. 34 धाबांचा टार्गेट आहे. आज मात्र दादरवाडी टीमनं स्वप्न घेऊन आलेत मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस पुन्हा एकदा फुलर लेनचा बॉल होता, बॅटची लिटिंग इथ लागली आहे. फर्स्ट लिंबमधून बॉल चाललाय, थर्ड मानला, शेवटच्या क्षणाला चेंडू लढवला जात आहे. स्टॉप केलाय, परंतु थ्रोफेकी थोडीशी खराब आहे आणि थोडंसं बॅकअप देखील चांगलं राहिलं. कदाचित बॅकअप नसतं तरी ते चित्र थोडंसं वेगळं पाहायला मिळालं असतं. कदाचित धाबा देखील त्या ॲक्वॉर्ड चुकले असते दोन्ही खेळाडू, परंतु इथून दोन्ही खेळाडूंना चांगलं चौके जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये नितेश शिंदोळा आणि रवी बाग आहेत ना, तोपर्यंत हे मॅचचं चित्र पालटू शकतात. या मॅचमध्ये आपण पाहतोय 77 दाफलकावरती 7 धावा पाहायला मिळतात. पुन्हा एकदा आपण पाहतोय शॉर्ट ऑफ लेनचा बॉलला फक्त दिशा दिली आहे. लॉंगनला वेगाने क्षेत्ररक्षक पोहोचतील उचलले फेकरीपर्यंत. हो, यावेळेस आपण पाहतोय सध्या तरी एक धाव कंप्लीट केली होती दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, परंतु दोन्ही खेळाडूंची कॉलिंग नव्हती. आणि मी म्हणेन क्रिकेटमध्ये आम्ही नेहमीच म्हणतो ना, अतिघाई संकटात नाही. एका ट्रॅकवरती 2 गाड्या होत्या, परंतु खरं तर स्पष्टपणे ते पाहिलं नितेश शिंदोळानं आणि तिथून फक्त मिळाली ती सिंगल धाव. सध्या तरी दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून चर्चा केली जाते. या धावा आरामात बनतील, परंतु या मॅचमध्ये सध्या तरी आपण पाहतोय दाफलकावरती 8 धावा दाफलकावरती पाहायला मिळतात. अगदी दोन्ही खेळाडूंची कॉलिंग नव्हती. कदाचित ट्रॉफी की ॲक्युरेट आली असती तर मैदानाच्या आतमध्ये रवी वाघची विकेट ही लवकर येऊ शकली असती, परंतु मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी सावरेल टीम चुक्याच करते. एक चूक तुम्हाला मैदानातून बाहेर काढू शकते. यावेळेस लॉफ्टेड केला शॉट, अगदी क्रिकेटचा सर्वात सेफ झोन फटका स्ट्रेट अँड ड्राईव्हचा, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचले होते. कॅच झाली आहे ड्रॉप, बॉल होईल फरार, मिळतील दाबाच्या. कदाचित झेल टिपली असती तर रवीची विकेट देखील आली शकते, परंतु यावेळेस पुन्हा एकदा फुलर लेनचा बॉल आणि त्यावरती केला आक्रमण. पुन्हा एकदा आपण पाहतोय लॉंग स्टॉपला चेंडू शेवटच्या क्षणाला अडवला गेलाय. भरपूर चांगले प्रयत्न सध्या तरी सावरली टीम करते. पाहता या ठिकाणी पाहतोय पहिलं पापिवंचं षटक
आणि पगल्या पिबनच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून राहिली आहे. आतापर्यंत एक विकेट नाही आहे. धावसंख्या पाहायला मिळते 12. परत आता बॉल शिल्लक आहेत बॉल अजूनही 14 धावा फलकावरती. पहिल्या पिबनचं षटक झालंय समाप्त आणि पहिल्या पिबनच्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या ऑनबोर्ड पाहायला मिळेल 14 धावा फलकावरती. आता बॉल शिल्लक आहेत 18 आणि त्यामध्ये विजयासाठी धावा करावं लागतील अवघ्या 20 धावा. 18 बॉलमध्ये 20 धावा. एखादं षटक निर्णायक टाकलं तर इथून पुन्हा एकदा सावरली टीम कमबॅक करू शकते. परंतु या मॅचमध्ये आपण पाहतोय ना शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करावे लागतील सावरली टीमला. अजूनही मॅच या ठिकाणी खरं तर दोन्ही टीमकडनं पाहायला मिळते. दोन्ही संघ म्हटलं तर एकाच कॅलिबरतील दोन्ही संघ आहेत आणि आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशन अंबरनाथ यांच्याच अंतर्नातून हे दोन्ही संघ पाहायला मिळतात. यावेळेस पुन्हा एकदा पाहतोय आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न करतो. ऑफिशियल पंच तुम्हाला पाहायला मिळतील. कन्फर्म चिंचवली अनंत गाबंडा सर असतील आणि आज त्यांच्या बरोबरीने पाहायला मिळतील कासगावाडी टीमचा एक स्टार खेळाडू अर्थातच नानाशीत तुम्हाला स्क्वेअर पंचाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतील. या दोन्ही पंचांनी करीन कुतुक. व्हाईट बॉलला एक्स्ट्राच्या स्वरूपात मिळेल धाव. परंतु यावेळेस फुलर लेनचा बॉल होता स्क्वेअर लेग रिजनमध्ये. अगदी सहजरित्या चेंडूला फेकून द्यायचं होता. कुठल्याही प्रकारची चूक करत नाहीये सावली टीमचा खेळाडू आणि टिपली जाईल आणि संपवलाय फलंदाज नितेश हिंदोळाचा खेळ. बागतोडा गाव पाहतोय ना. अगदी आपण बघलं गेलं तर सध्या तरी 5 चेंडू खेळत असताना 7 धावा फक्त त्याने बनवल्यात. नितेश शिंदोळा सध्या तरी पवेलियनच्या वाटेवरती पाहायला मिळाला. परंतु न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. रेट नंबर 3 वरती 1 डाऊनचा खेळाडू हा देखील एक चांगला खेळाडू आहे. या खेळाडूच्या बॅटच्या स्लॉटमध्ये चेंडू सातत्याने जर आले तर तुम्हाला प्रत्येक चेंडू तुम्हाला आउट ऑफ पार पाहायला मिळेल. परंतु या मॅचमध्ये सध्या तरी पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतील. बॉलिंग ट्रॅकवरती लक्ष्मण आले टीमचे कॅप्टन आहेत अर्थातच लारा. या खेळाडूला सातत्याने आम्ही पाहतोय जेव्हा बदलापूर नगरीमध्ये स्पर्धा होत असतात ना तेव्हा मात्र लाराची टीम तुम्हाला सातत्याने खेळायला पाहायला मिळते. परंतु याही टुर्नामेंटमध्ये सध्या तरी आपण पाहतोय गोलंदाज लक्ष्मण उर्फ लारा हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. पहिलाच बॉल इथे वाईट फेकलाय. पुन्हा तुम्ही पाहतोय अगदी मोठा फटका खेळायचा होता पंचांकडे लाऊड अपील आहे. परंतु मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय या ठिकाणी अगदी दोन्ही खेळाडूंची कॉलिंग नाही आहे. कदाचित इथे पंचांकडे दबाव टाकण्याचा प्रयत्न होता सावरली टीमचा. परंतु इथून कुठल्याही प्रकारची विकेट नाही आहे. 5ची लिडिंग एज होती आणि त्या ठिकाणी ऑफिशियल पंच पाहायला मिळतील अनंत गाबंडा. भरपूर क्रिकेटचा अनुभव त्यांच्यामध्ये ठासून भरलेला आहे. परंतु यावेळेस पुन्हा एकदम पाहतोय ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. परंतु सातत्याने सध्या तरी गणेश बला या खेळाडूला चेंडू डॉमिनेट केले जातात. कुठल्याही प्रकारचा मोठा फटका येत नाही आहे. आणि कदाचित इथे मी उल्लेख देखील केला की इथून लक्ष्मण उर्फ लारा हा जो गोलंदाज आहे हा प्रमुख गोलंदाज आहे त्यांचा आणि सध्या तरी त्या गोलंदाजानं कमबॅक करायला सुरुवात केली आहे. 14 बॉलमध्ये विजयासाठी धावा करावा लागतील 19. पुन्हा एकदा खोलटप्पाचा बॉल खोदून काढलाय मिड विकेट रिजनला. अगदी चेंडूवरती वेगाने पोहोचलेत क्षेत्ररक्षक. एक धाव कंप्लीट केली आहे आणि दुसऱ्या धाब्यासाठी निघालेत आणि पाहता या 2 धावा सहजरीतीने कंप्लीट आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सध्या तरी सिंगल आणि डबलला प्राधान्य दिले जातात दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून. या 2 धाब्यांच्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल 17 धाबा फलकावरती ऑन बोर्ड पाहायला मिळतील. 13 बॉलमध्ये करायच्या 17 धाबा समीकरण होतं. पुन्हा एकदा पाहतोय अगदी लेग स्टिकच्या बाहेर इथे दिशाहीन गोलंदाजी सातत्याने पाहायला मिळत नाही आहे. कदाचित लेंथ आणि लाईनवरून भरकटलाय गोलंदाज लक्ष्मण. इथे व्हाईट बॉल आहे. इथे धाव मिळेल एका मदतीने धावसंख्या पुढे सरकेल. दफलकावरती 19 धाबा दफलकावर या ठिकाणी पाहायला मिळतात. 13 बॉल आणि त्या विजयासाठी 15 धावसंख्येची गरज जिंकण्याकरिता. यावेळेस पुन्हा एकदा पाहतो बॅटच्या स्लॉटमध्ये टकाचा आवाज आल्याने चेंडूला फेकून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर.
बराच काळ का होईना तुम्ही जास्त काळ गणेश बलाला शांत ठेवू शकत नाहीये आणि त्याच्या पाठमधून आलाय 34 धाबांचा पाठला करत असताना शेवटच्या बॉलवरती कडवा प्रहार बिगेट षटकार. इथे आपण पाहतोय धावसंख्या दाफळकावरती या षटकारानं 25 धाबा दाफळकावरती. आता बॉल शिल्लक आहेत 12 आणि विजयासाठी फक्त 9 धाबा करावा लागतील. जिथे 13 बॉल 15 बनवायच्या होत्या तर शेवटच्या बॉलवरती षटकार आल्याने या मॅचचं पूर्णपणे चित्र पालटले. का मॅच रंगेल याच्यात मात्र शंका नाही आहे. सरळ सावरली टीम आपण जास्त उशीर करताय पण त्यांना ताकीद द्या, सामना स्पीडअप करा, मॅचचा रिझम तुम्ही तोडू नका कारण अजून आपल्याला भरपूर मॅचेस कव्हर करायचे आहेत. सातत्याने आपण पाहतोय आज या स्पर्धेचा शेवटचा आणि अंतिम दिवस आहे त्यामुळे आज 1-1 मिनिटं 1-1 सेकंड या स्पर्धेसाठी फार महत्त्वाचं असणार आहे हे देखील लक्षात सुद्धा. नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल विजेता संघ आणि त्याच्या बरोबरीने तुम्हाला पाहायला मिळेल कुशिलिया संघ. 12 बॉल आणि विजयासाठी 9 धावसंख्येची गरज. यावेळेस आपण पुन्हा एकदा पाहतोय आडवा बॅटने खेळायचं होतं, जमलं नाही आहे. फलंदाज रवी वाघ तुम्हाला पाहायला मिळतील. स्लोवर गतीचा बॉल होता. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवरती आलेत. गोलंदाज विजय आलेत, परंतु यावेळेस जर पागलं तर विजयला इथून कमबॅक करावा लागेल. परंतु एका साईडने पागलं तर रवी वाघ आधी एक चांगला खेळाडू आहे, त्याच्या बॅटमधून सातत्याने चांगला धाबा येत असतात. परंतु सध्या तरी विजयने आता कमबॅक करायला सुरुवात केली आहे. समीकरण राहिले 11 बॉल आणि 11 बॉलमध्ये धाबा करायच्यात 9. परंतु या मॅचमध्ये पुन्हा एकदा पाहतोय सध्या तरी विजय रवी वाघवरती भारी ठरला जातोय. सातत्याने मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल फेकले जात आहेत. अशा पद्धतीची गोलंदाजी शेवटच्या मोमेंटपर्यंत ठेवली ना तर सावली टीम विजयाच्या दिशेने सहज रीतीने वाटचाल करू शकते. परंतु सामना दिसतो तितका सोपा नाहीये. यावेळेस आडवा बॅटने केलाय प्रहार. मिड विकेट रिजनला खेळाडू पोहोचले चेंडूखाली आणि ठीपला जाईल आणि संपवलाय फलंदाज रवी वाघचा खेळ. सहजरीतीने सामना संपवण्याचा प्रयत्न होता फलंदाज रवी वाघचा, परंतु स्वतःवरती नाराज आहेत. या षटकातील जवळपास 2 चेंडू डॉट केल्याने त्यानंतर मिडविकेट रिजनला मोठा फटकामध्ये अगदी त्याचा फटका फसल्याने तिथून जवळपास विकेट त्याची मैदानाच्या बाहेर आली आहे. 2 फलंदाज बाद झालेत, परंतु प्रमुख खेळाडू सुद्धा मैदानाच्या आतमध्ये अजूनही पाहायला मिळेल. नॉस्ट्राईक एंडवरती गणेश भला नॉस्ट्राईक एंडवरती आहेत. समीकरण तर राहिले 9 बॉलमध्ये आता विजयासाठी धाबा करावा लागतील. 9 धाबा म्हणजे आता बॉल टू इक्वेशन असा सामना पाहायला मिळेल. या बस पुन्हा एकदा खोला टपाचा बॉल खोदून काढला, ऑनसाइडला ड्राईव्ह केले, एक धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धाब्यासाठी निघालेत आणि पाहता या ठिकाणी अगदी 2 धाबा सहज रीतीने कंप्लीट आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2च्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल होईल. बराच काल का होईना बरं विकी भाऊ, परंतु या 3ऱ्या षटकामध्ये गोलंदाज विजय शांत ठेवलं आहे. परंतु या मॅचमध्ये सध्या तरी आपण पाहतोय 8 बॉलमध्ये करायच्या 7 धाबा जिंकण्यासाठी हे 2 चेंडू फार निर्णायक आहेत. जर हे 2 चेंडू डॉट फेकले गोलंदाज विजयनं तर इथून कमबॅक होऊ शकतोय. आणि त्याचबरोबर पाहतोय सन्मान आदरणीय सुनीलजी उघडे साहेबांचे ते आगमन झालं गेले, त्यांचं देखील मी करेन जय हनुमान चिखलोली ठाकूरपाडा चषकामध्ये सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आदिवासी जे सम्राट आहेत आणि त्यांचं इथे आगमन झालं आहे त्यांचं देखील मी करेन पुन्हा एकदा हार्दिक मनपूर्वक स्वागत आहे. या बॉलवरती मिळाली आहे फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. सिंगलच्या मदतीनं 28 धाबा आफ्रिकावरती. आता बॉल शिल्लक आहेत 7 आणि 7 मध्ये बनवायचे आता 6 धाबा. हा चेंडू फार निर्णायक आहे. सध्या तरी आपण पाहतोय आमच्या मुख्य व्यासपीठावरती ज्यांचं आगमन झालं आहे ज्यांची मी चर्चा देखील केली, आदिवासी सम्राट सन्माननीय सुनीलजी उघडे साहेबांचं इथे आगमन झालं गेले, त्यांचं देखील मी करेल सर्च मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. चला सावली टीम आपण जास्त उशीर करताय. 7 बॉलमध्ये करायच्यात फक्त 6 धाबा. एक मोठा फटका येईल का गणेश बलाच्या बॅटमधून? आणि ज्यावेळेस मी जसा उल्लेख देखील केला ना
आणि तशाच पद्धतीनं फटका देखील आलाय. गणेश बाला ऑन अ फायर, जबरदस्त एक षटक इथे राखून जिंकलाय. ओम साई दात्रीवाडी या संघ पुढील वाटचालीसाठी तुम्हाला लाख लाख शुभेच्छा. हार्ड लक टीम सावरली संघ, आज प्रयत्न कमी राहिलेत. आज डीजेच्या भूमिकेत तुम्हाला पाहायला मिळतील जे डीजे ऑपरेटर सध्या तरी करतात. सातत्याने 4 दिवस ज्यांनी मनोज फसाळे सरांच्या आवाजाची काळजी घेतली आहे. अत्यंत चांगलं व्यक्तिमत्व रवी मेंगाळ यांना आपण पाहतोय, एक चांगले ऑपरेटर आहेत. चला आपण या माचा मॅन ऑफ द मॅच देऊया. आणि त्याचबरोबर पाहिलं तर कोणत्याही कार्यक्रमामध्ये जर तुम्हाला डीजेची जर डीजे तुम्हाला आवश्यकता असेल तर रवी हिरवेकडे तुम्ही